आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 2848 वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. कोडियाचे गोरेपण तैसे अहंकारी ज्ञान, तैसे अहंकारी ज्ञान, त्याची आता रिझे कोण, जवळी जाता चिळसवाने, जवळी जाता चिळसवाने, प्रेतदेह गौरविले, तैसे विटंबावने झाले, तैसे विटंबावने झाले, तुका मने खाणे विष्टा, तैसा देह बुद्धी चष्टा, तैसा देह बुद्धी चष्टा, त्याची आता रिझे कोण, जवळी जाता चिळसवाने, जवळी जाता चिळसवाने. प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून, पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. कारण माझ्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह काल 27/3/2026 सुरू झालेला आहे. हा 50 वर्षापासून माझ्या गावामध्ये हा सप्ताह चालू आहे. तर हनुमंतरायाच्या चरणी काय व्हावं, आणि माझं 8 दिवस झालं हे चिंतनही बंद होतं. तर या अभंगावरील शब्दरूपी भावपुष्प हनुमंतरायाच्या चरणी मी माझ्या जीवनामध्ये वाहण्याचा प्रयत्न करतो. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, कोडियाचे गोरेपण तैसे अहंकारी ज्ञान. आधी आपण या संपूर्ण अभंगाचा सरळ शाब्दिक अर्थ काय होतो ते पाहण्याचा प्रयत्न करू. कारण महाराजांनी या अभंगामधून अहंकारी ज्ञानाबद्दल बोललेले आहेत, आणि या अहंकारी ज्ञानाबद्दलच संपूर्ण अभंगामध्ये महाराजांनी उदाहरणं दिलेली आहेत. आता पहिल्या चरणामध्ये महाराजांनी उदाहरण दिले, कोडियाचे गोरेपण तैसे अहंकारी ज्ञान. आता एखाद्या मनुष्याला कोड झालेला आहे, कोड म्हणजे तो आजार आहे. आता कोड कसा असतो, कारण त्याचं जो शरीरावर थोडे थोडे पांढरे चट्टे पडल्यासारखा डाग पडतात, आणि ते गोरं दिसतं, तेवढाच भाग गोरा दिसतो, आणि बाकीचं त्याचं जो कलर आहे देहाचा तो सावळा असेल, गोरा असेल, आणि त्याच्यामुळं त्याचा चेहरा काय होतो, दूषित म्हणजे विद्रूप दिसतो. त्या मनुष्याला पाहावंसं वाटत नाही. एवढं काही, कारण कोड झालेल्या मनुष्यापासून आपल्या जीवनामध्ये आपण लांब जात नाही. तो आजार आहे त्याच्या जीवनामधला, म्हणून आपण त्याच्यासोबत राहतो. कारण ते पांढरं जे झालेला भाग आहे त्याच्या अंगावरला, ती त्वचा रोग असल्यामुळे त्याला उन्हाचा तर भयानक त्रास होतो अशा मनुष्याला. तर महाराज सांगतात की जसा कोड झालेल्या मनुष्याला त्याच्या चेहऱ्यावरले आपल्याला डाग दिसतात, तसं आपल्याला एखाद्या मनुष्याकडं अहंकार आहे, कितीही ज्ञान असेल त्याच्या जीवनामध्ये, आणि त्याच्याकडं अहंकार आहे हे सहज कळतं. कसं कळतं, तर ते कोड झालेली जी डाग आहेत जसे दिसतात तसं त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या वागण्यावरून, त्याच्या चालण्यावरून त्या मनुष्याच्या, कारण देहामधला अहंकार प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये कळत असतो, असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, त्याशी आता रिझे कोण, जवळी जाता चिळसवाने, जवळी जाता चिळसवाने. इथंही महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे, कुष्ठरोग झालेला मनुष्य. आता कुष्ठरोग थोडा, कारण त्या कोड झालेल्या मनुष्यापेक्षा थोडा गंभीरच आजार आहे. आजकाल त्याला गोळ्या मिळालेल्या आहेत. शरीरावर असे तांबडे फिक्कट असे चट्टे पडतात, आणि ते चट्टे पडल्यानंतर त्याचं शरीरावर जे चट्टे पडलेल्या ठिकाण आहेत तिथं संवेदना राहत नाही, म्हणजे त्या मनुष्याला तिथं वेदना होत नाही. बधीरपणा येतो हातापायाच्या, त्वचेचा, त्याच्या जीवनामध्ये संवेदना कमी 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 होते. काही वेळेस त्याच्या जीवनामध्ये पूर्ण संवेदनाच राहत नाही, म्हणजे त्याच्या हातापायावर, पण तिथं टोचविलं, तिथं काही लागलं तरीही त्या मनुष्याला कळत नाही, कारण संवेदना नसल्यामुळं, जाणीव नसल्यामुळं त्याच्या जीवनामध्ये होते. त्वचा जाड होते, शरीरातील नसा त्याच्या जाड होतात, तिचे हातपाय
कमकुवत होतात, सुजल्यासारखे आपल्याला वाटते. इतरही लक्षणं कुष्ठरोग झालेल्या मनुष्याच्या आहेत. कानाच्या मागं गाठी येणे, डोळ्याच्या पापण्या लहान होणे, असे कुष्ठरोगाचा जो मनुष्य आहे त्याला पाहिल्यानंतर प्रत्येक मनुष्याला किळस येते. आणि किळस आल्यामुळं आपण काय करतो, त्याच्या जवळ न जाण्याचा प्रयत्न करतो. महाराजाला ह्याच्यामधून सांगायचं की कुष्ठरोग झालेला आहे. योगायोगाने एखाद्याला कुष्ठरोग होतो, योगायोगाने एखाद्याला त्याच्या जीवनामध्ये कारण कुवड फुटतो. पण हे अहंकारी मनुष्याचं ज्ञान आपल्याला कळत असताना आपण त्या अहंकारी मनुष्याच्या जवळ जातो, त्याचे पाय काय धरतो, त्याला महाराज काय म्हणतो आणि त्याच्या गळाभेट आपल्या जीवनामध्ये करीत राहतो. हेच महाराजाला अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगायचं आहे. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, प्रेत देह गौरविले तैसे विटंबावने झाले, तैसे विटंबावने झाले. आता प्रेतदेह म्हणजे एखादा मनुष्य मेलेला आहे आणि मेलेला मनुष्य, त्या मनुष्याच्या अंगावर कितीही सोनं घातलं, कितीही अलंकार त्याच्या अंगावर करून घातले, नवे कपडे, सुगंधी अत्तर त्या मनुष्याला लावलं, तर काय आहे ते, त्या मनुष्य काय सुशोभित दिसणार आहे का? कारण त्या प्रेताची विटंबना आहे महाराज सांगतात. कारण त्या प्रेताला तुम्हाला सन्मान द्यायचा असेल, प्रेताचा सन्मान कशामध्ये आहे? त्या प्रेताला सन्मान देण्यासाठी तुम्हाला प्रेताला अग्नी तर द्या, नसता त्या प्रेताला पुरलं तर जातं. या आपल्या भारतामध्ये दोनच रीती आहेत, एखाद्याला पुरलं जातं, एखाद्याला जाळलं जातं. हाच प्रेताचा सन्मान आहे. प्रेताला कितीही अलंकार घालणे किंवा त्याला अत्तर मारणे ही प्रेताची विटंबना आहे, असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे खाणे विष्टा तैसा देह बुद्धी चष्टा, तैसा देह बुद्धी चष्टा. आता विष्टा म्हणजे आपण केलेली संडास खाणे. आता कुणाला खावं वाटतं, तैसी देह बुद्धी चष्टा. महाराजांनी या अभंगामधून केवळ अहंकारी ज्ञानाबद्दल बोललेले आहेत. कारण अहंकार किती वाईट आहे. नवल अहंकाराची गोटी, विशेष नलगे अज्ञाना पाटी, सज्ञानाचे झोंबे कंटी, नाना संकटी नाचवी. माऊली सांगतात. कारण अहंकार हा अज्ञानी मनुष्याच्या मागं लागतच नाही. ज्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्या मनुष्याला पैज लावून त्याच्या जीवनामध्ये मारतो. एखादाही भजनामधला अभंग जर येतो म्हटलं, धन पद प्रतिष्ठा हे आलं की तुमच्या जीवनामध्ये अहंकार तुम्हाला नक्की मारणार आहे. आणि परमार्थामध्ये तर आज माफी मागून बोलतो, 99% हा परमार्थ अहंकारी लोकाचा चालू आहे. म्हणून आपल्याला कुणाला महाराज म्हणावं, कुणाच्या महाराज म्हणून पाया पडावं हे चांगल्या लोकाला कळायला तयार नाही. हे कलियुग आहे, या कलियुगाबद्दल न बोललेलं बरं. म्हणून आपल्या जीवनामध्ये भक्ती काय, भजन काय हेही कळायला तयार नाही. मनवोने मी होणे नाही, तया मीच आहे केही, मग भजेल हे काही बोलो कीर. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, जोपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये दोन मी आहेत, एक मीचा अहंकार आणि दुसरा मी म्हणजे मी स्वतः, मी आत्मा आहे, मीच कारण त्या भगवंताचा अंश आहे. पण हा जो पहिला मी आहे, हा मी आपल्या जीवनामध्ये सुधरूच देत नाही. म्हणून माऊली म्हणतात, अशा मनुष्यानं मग भजन केलं, कीर्तन केलं, कथा केली, लोकाला दान दिलं, काहीही केलं देवाला, देव त्यानं डोक्यावर जरी घेऊन त्याच्या जीवनामध्ये फिरला तर म्हणून माऊली म्हणतात, भजेल हे काही बोलो कीर. त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. म्हणून असे जे, कारण ज्याला अहंकार आहे त्याच्याकडं ज्ञान आहे,
मग असे मनुष्य कसे असतात तर महाराज सांगतात देहबुद्धी. आता देहबुद्धी चेष्टा महाराजांनी, आता देहबुद्धी म्हणजे काय, मी शरीर आहे असा ठाम त्याच्या जीवनामध्ये समज झालेला असतो. स्वतःला कधीच आत्मा मानत नाही, केवळ हाडामासाचा देह मानणे, देहाच्या सुखात दुःखात मग्न होणे, मी माझी वासना अहंकार, त्याच्या जीवनामध्ये स्वतःला देहाशी एक रूप करून घेणे, मी माझं कुटुंब माझी संपत्ती माझे लेकरं एवढीच जाणीव त्याच्या जीवनामध्ये असते. आणि मनामध्ये रात्रंदिवस इच्छा हव्यास, कारण कशाचा हव्यास आहे, धनाचा पदाचा प्रतिष्ठेचा मानाचा, अशी ही जी, कारण द्वेष बुद्धी त्याच्या जीवनामध्ये निर्माण होते. मग सुखालाही तो त्याच्या जीवनामध्ये जबाबदार तो आहे, दुःखालाही जबाबदार तो आहे. म्हणून त्याच्या शरीराचा, कारण मान त्याला जास्त आवडतो, थोडासुद्धा अपमान सहन होत नाही. एखाद्यानं आमच्या भजनामध्ये म्हटलं तुझा सूर लागला नाही, एवढं जरी म्हटलं तरी तो मनुष्य आजच्या परिस्थितीला तो अंगावर आल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपला अहंकार काय माती करतो, किती माती करतो. आणि परमार्थाबद्दल सध्या जर बोलायचं झालं एवढं, कारण पेपरला आलेलं आहे खरं सांगायचं म्हणजे ही भोंदू महाराजाबद्दल, भोंदू अशोक खरात 10वी नापास मनुष्य त्याच्या जीवनामध्ये अंध निर्मूलन समितीनं त्याच्यावर 2007 पासून वाच ठेवून होते. कित्येक ज्योतिष्य बघायचा लोकाला फसविलं, अनेक भोळ्या बाबड्या बाया. आज तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ ऐका त्याचे, किती फसल्या बाया, किती जणाचे त्यानं कुटुंब उद्ध्वस्त केले त्याच्या जीवनामध्ये. कॅप्टन म्हणून घ्यायचा. आता कालचीच गोष्ट आहे, काल म्हणजे आज आमचा निरपेक्ष कीर्तन सेवा नाना महाराज यांच्या ग्रुपवर मेसेज पडला की हरिभक्त परायण श्रीहरी महाराज पुरी, आणि ते स्वतः कीर्तनामध्ये होते. आणि मग त्यांची पत्नी पुष्पा श्रीहरी पुरी सौभाग्यवती, वय 42, मुलगा ऋषिकेश पुरी वय 25 वर्षे, कापसे फाटा तालुका आष्टी. हे कुठं प्रवासासाठी निघाले होते. असा मोठा टिपरनं जी धडक दिली ह्यांच्या कारला, जागेवर आग लागलं. आणि हे नवरा बायको म्हणजे मुलगा आणि ही ह्यांची पत्नी महाराजाची त्या कारमध्ये जळून मेली. आता मला ह्याच्यामधून महाराजाबद्दल निंदा नाही किंवा ही नाही, जर तुम्ही खरंच तुम्ही भगवंताचे कीर्तन करीत असताल आणि तुम्ही त्या कीर्तनामध्ये तुमच्या जीवनामध्ये असताल तर भगवंत अशी वेळ तुमच्यावर कधीच येऊ देणार नाही. तेवढा भाव लागतो, तेवढी श्रद्धा लागते आपल्या जीवनामध्ये. मी म्हणून म्हणालो की माझ्या मनामध्ये दुःख आहे असं होणं, मग आपण म्हणायचं प्रारब्ध आहे. ही अंधश्रद्धा आपण काढायची, मागचं प्रारब्ध होतं म्हणून भोगावं लागलं महाराजाला. अरे बाबा, आपल्या जीवनामध्ये कर्म बदलायची ताकद प्रत्येक मनुष्याला दिलेली आहे. आपलं कितीही वाईट कर्म असलं, आपण जर भगवंताचं चिंतन करीत असताल तर तो काळसुद्धा ताकद नाही त्याला घेऊन जाण्याची. मग त्या भगवंताचं भजन करण्यामध्ये काय अर्थ आहे. म्हणून आजकाल जे असे भोंदू महाराज आहेत याच्यापासून समाजानं दूर राहावं, लांब राहावं. कारण मला माझ्या जीवनामध्ये व्हिडिओसुद्धा करावे का वाटना गेले. शेतकऱ्याची परिस्थिती एवढी नाजूक आहे. एकतर त्याच्या मालाला कधीच भाव नसतो. कितीही मेहनत केली तर त्याचा खर्च 10,000 होतो मेहनतीवाल्याला आणि उत्पन्न 12,000चं होतो. जो मेहनत करीत नाही त्याचा तर खर्च 10,000 होतं आणि उत्पन्न 7,000 होतं. अशी शेतकऱ्याची परिस्थिती आहे. कारण त्याला जगावं का मरावं अशी त्याची वेळ आहे. मग त्याच्या एवढ्या घामाचे पैशामधून आपण लाखो रुपये गावामध्ये सप्त्याच्या नावानं खर्च करतात. आता मी म्हटलं की कालच माझ्या मित्रानं पंगत होती. आता दरवर्षी तो वेगळा आटम करतो. काल त्यानं तुपातला शिरा केलेला होता.
1500 लोक जेवायला असतील कमीत कमी, कारण सगळ्या गावाला म्हणजे आमची भावकी तर पूर्ण आमंत्रण होतं. आता 50,000 रुपये तर सरळ खर्च झाला असेल. असे एका चढीत एक लोक पंक्ती करतात. त्या भगवंताच्या नावानं, संताच्या नावानं अन्नदान होतं त्यांच्या जीवनामध्ये. पण ज्ञानदान होतं का? ज्ञानदानासाठी तुमच्या जीवनामध्ये येणे बोधे आम्ही असो सर्व काळ करू हे निर्मळ हरिकथा. तुम्हाला हरिकथा निर्मळ तुमच्या जीवनामध्ये ऐकायची असेल तर जो आत्मबोधावर आरूढ झालेला महात्मा आहे त्याच्याच मुखामधली हरिकथा निर्मळ होत असते. पण समाजाला कितीही जगद्गुरू तुकोबाराय किंवा सर्व साधू संतांनी त्यांच्या अभंगामधून स्पष्ट सांगितलेलं आहे, तरी लोक का धावतात अशा अहंकारी मनुष्याच्या मागे, हे मला तर माझ्या जीवनामध्ये कळत नाही. हे झालेलं चिंतन, कारण हनुमंतरायाच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला. पुंडलिक गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.